निर्मलाताई आणि मार्केटमध्ये तबाही बघितली असेल तुम्ही. ऍक्च्युली टॅक्समध्ये खूप मोठे रिफॉर्म्स झालेले आहेत. टॅक्समध्ये काय होणार आहे, पैसे खिशातून जाणार की वाचणार, नेमकं भारतामध्ये कुठे डेव्हलपमेंट होणार आहे, कोणत्या सेक्टरमध्ये होणार आहे, मार्केट का पडलंय, मार्केटचं पुढे काय होऊ शकतं, या सगळ्याचा अंदाज एका व्हिडिओमध्ये काही मिनिटात मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत असतो, त्यामुळे एक लाईक नक्कीच बनतो. सो सुरुवातीलाच इंडियाला पुढे घेऊन जाण्यासाठी China+1 जी कन्सेप्ट सांगितली जात होती त्यावर आता कुठेतरी काम चालू झाल्यासारखं आपल्याला दिसतं. पण नो डाऊट सगळ्या गोष्टी त्या लेवलला अजूनही नाही आहेत, पण बऱ्या प्रमाणात काम सुरू आहे. इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग वाढवण्यासाठी बऱ्या प्रमाणात ऑलरेडी पॅकेजेस देण्यासाठी सुरुवात झालेली आहे. सेमी कंडक्टरवर मेजरली फोकस करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर रिअर अर्थ मिनरल्सवर सुद्धा फोकस करण्यात आलेला आहे. 4 राज्यांमध्ये कॉरिडोर्स बनवण्याचे आदेश किंवा प्लॅनिंग ऑलरेडी या बजेटमध्ये करण्यात आलेलं आहे. रिअर अर्थ मिनरल्सचा किती मोठा प्रॉब्लेम झालेला होता हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे आणि त्यावर सरकारने आता स्टेप्स उचललेले आहेत. सेमी कंडक्टरवर ऑलरेडी स्टेप्स गव्हर्नमेंटने उचललेले आहेत. भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग चालू झालेलं आहे. नो डाऊट याचे खरे आकडे दिसायला तुम्हाला काही वर्ष पुढे जातील, पण ऑब्व्हियसली जी सुरुवात झाली ती काबिले तारीफ आहे. हे होणं गरजेचं आहे. फक्त याचं स्पीड थोडंसं जास्त हवं आणि चांगल्या लेवलचं हवं. यामध्ये मेजर प्रॉब्लेम काय तो टॅक्सेशन जेवढं बेटर असेल तेवढं बाहेरच्या कंपन्या इंडियामध्ये ना मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी इंटरेस्ट दाखवतील आणि जिओ पॉलिटिकल टेन्शन जे आहेत ते सुद्धा थोडेसे कमी असायला पाहिजेत. सो 1 एप्रिल 2026 पासून नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट ऍप्लिकेबल होणार आहे. यामध्ये बाकीचे सगळे जुने आपले ओल्ड रिजिम, न्यू रिजिम या ज्या सगळ्या भानगडी होत्या त्या सगळ्या क्लिअर करून एकदम सिम्प्लिफाईड टॅक्स सिस्टम बनवण्यासाठी गव्हर्नमेंटने फोकस केलेला आहे. सोप्या भाषेत 12 लाखापर्यंतचा इन्कम आपला टॅक्स फ्री होणार आहे. त्याच्या पुढचा इन्कम असेल ऑब्व्हियसली एक्स्ट्रा पैसे जातात ओल्ड रिजिमपेक्षाही, पण 12 लाखाच्या आत जर तुमचा इन्कम असेल किंवा एखादा बिझनेस असेल, एक्सपेन्सेस त्यामधून होऊन समजा 20 लाख रुपये तुम्ही कमवताय, 8-10 लाख रुपये एक्सपेन्स होतात, तर जे काही 10-12 लाख रुपये शिल्लक राहतील त्यावर एकही रुपया टॅक्स लागणार नाही. सो मध्यमवर्गीय लोकांसाठी थोडीशी राहत आपण म्हणू शकतो. पण ऍक्च्युअल मध्यमवर्गीय कुटुंब जर असेल, म्हणजे आपण ज्याला म्हणतो 50,000 पर पर्सन इन्कम पर मंथ, 4 लोकांचा 50,000 पकडला तर 5-20 2 लाख रुपये महिन्याला, 24 लाख रुपये वर्षाला, याचा अर्थ त्यांना हेवी टॅक्स पे करावा लागेल. अप्पर मिडल क्लास रिच फॅमिलीजना एक्स्ट्रा टॅक्स यामध्ये पे करावा लागणार आहे. TCS रेट कमी करण्यात आलेला आहे. 5% होता त्याला 2%वर घेऊन आलेत, ज्यामध्ये फॉरेन पॅकेजेस असतील किंवा मेडिसिन्स असतील, एज्युकेशन असेल, यावर हा TCS कमी होणार आहे. ऍक्सिडेंटल क्लेम एक्झम्प्ट केले गेलेले आहेत. बट मार्केटमध्ये वन ऑफ द बिगेस्ट रिझन आज तबाही होण्याचं STT सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स, जो आधी फ्युचर्स आणि ऑप्शनवर होता तो वाढवण्यात आलेला आहे. गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की 10 पैकी 9 ट्रेडर लॉसमध्ये असतात म्हणून आपल्याला टॅक्स वाढवायला पाहिजे. हा किती मोठा शहाणपणा आहे हे तुम्हीच मला सांगू शकता. माझ्या मताप्रमाणे ही शुद्ध फसवणूक आहे आपल्या लोकांची. कारण जो आधी फ्युचर्सवर सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स STT 0.02% होता तो डायरेक्ट 0.05% केलाय. तुम्हाला वाटेल काय राव चिल्लर अमाऊंट आहे, नाही, ही अमाऊंट खूप मोठी होते. ही टर्न ओव्हरवर लावली जाते आणि हा आकडा खूप मोठा असतो. महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, टॅक्स कशावर लागतो? प्रॉफिट्सवर लागतो. पण हा STT तुम्हाला प्रॉफिट हो किंवा लॉस हो तुम्हाला पे करावाच लागतो. जो टर्न ओव्हर होईल त्यावर आपल्याला हा टॅक्स पे करावा लागतो. गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे की लोकांनी लॉसेस कमी करावे आणि लोकांनी FNO पासून प्रवृत्त व्हावं किंवा लांब राहावं, बट तुम्ही लॉसवाल्या लोकांकडूनच पैसे वसूल करताय आणि तेही खूप मोठ्या प्रमाणात. ऑप्शन्सवर सुद्धा हा टॅक्स लावण्यात आलेला आहे. जो आधी 0.1% होता त्याला 0.15% करण्यात आलेला आहे. याचा अर्थ डायरेक्ट 50%ची वृद्धी आणि फ्युचर्समध्ये ऑलमोस्ट 150% वाढ आपल्याला पाहायला मिळते. 31 जुलैपर्यंत तुम्हाला ITR 1 आणि ITR 2 भरावा लागणार आहे. म्हणजे ITR जे लोक फाईल करतात त्यांच्यासाठी डेट ऑलरेडी यांनी दिलेल्या आहेत. नो चेंज इन डिडक्शन ऑर लिमिट्स. तुम्हाला जे काही ATC, ATD आणि वेगवेगळ्या सेक्शन अंडर आपल्याला जे डिडक्शन्स मिळत होते त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल किंवा कुठल्याही प्रकारचा चेंज केलेला नाही. इन्कम टॅक्समध्ये कुठलीही वेगळी सवलत आपल्या सर्वसामान्य लोकांना ITR भरताना मिळणार नाही. जो स्लॅब आहे तो तसाच राहील. ज्या प्रकारचा बदल मागच्या वर्षी झाला होता आणि मागच्या वर्षीचाच इन्कम टॅक्स स्लॅब्स पुढे कंटिन्यू केलेत आणि ऍक्टही पुढे त्यांनी कंटिन्यू केलेला आहे.
डेट टू जीडीपी रेशो जो 55% आहे त्याला 50%वर घेऊन येण्याचा प्लॅन यांनी केलेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चरचं जे बजेट आहे ते 12.2 लाख करोड आहे, जे की 9% वाढवलंय. आता तुम्ही म्हणाल 12.2 लाख करोड खूप मोठी अमाऊंट होते ना, पण मागच्या वर्षी 11.2 लाख करोड होतं. जी 9%ची ग्रोथ आहे ती कुठेतरी इन्फ्लेशनला थोडीशी बीट करून रिअल इस्टेटची जर ग्रोथ तुम्ही बघितला ना तर ऑलमोस्ट 8-9%ची मानली जाते. मग इन्फ्रामध्ये पण ना तुम्ही तेवढीच ग्रोथ केली म्हणजे इन्फ्लेशन एवढंच तुम्ही वर गेला. पण ठीक आहे, काबिले तारीफ आहे. पण डिफेन्समध्ये सगळ्यात मोठी वाट लागली आहे. तुम्ही जर डिफेन्सचे स्टॉक बघितले असतील अग्रेसिव्हली आपटताना पाहायला मिळतात, कारण 7 लाख करोडचं बजेट त्यांनी ऑलमोस्ट सांगितलंय 6.57 लाखाच्या आसपास, जे की हार्डली 2 ते 3% ग्रोथ आपल्याला त्यामध्ये दिसते. मग 2-3% जर तुम्ही बजेट वाढवलं असेल तर इन्फ्लेशनला सुद्धा तुम्ही बीट करत नाही आहात. आणि डिफेन्समध्ये इन्फ्लेशन हे ऍक्च्युली वन ऑफ द हायेस्ट असतं. म्हणजे डिफेन्सचे जे इक्विपमेंट्स आहेत ते कॉस्टली असतात. तुम्हाला वाटेल 7 लाख करोडचं हे सगळे इक्विपमेंट्स परचेस करतील माझगाव डॉक, शिप बिल्डर्स किंवा आपण HAL ला वगैरे सगळ्यांना फायदा होणार आहे. नाही, डोक्यातनं काढून टाका. ऑलमोस्ट 2-1 लाख कोटीच्या आसपासचं बजेट त्यांनी या गोष्टींसाठी अप्रूव्ह केलेलं आहे. बरंच बजेट हे सॅलरीज, त्या लोकांची पेन्शन्स आणि या सगळ्या गोष्टींवर खर्च होतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, डिफेन्सची डिमांड प्रचंड आहे आणि मेक इन इंडियावर फोकस असल्यामुळे कदाचित आपल्या इंडियन डिफेन्स कंपन्यांचा सेल्स थोडासा ग्रो होताना पाहायला मिळेल. याच्या मागे 2 कारणं आहेत. जे बजेट आहे ते बजेट मेजरली याच्या आधी म्हणजे तुम्ही मागच्या 10-20 वर्षाचा ट्रेंड बघत या, तो हळूहळू असा होतोय. म्हणजे फॉरेन मधून जे आपण इम्पोर्ट करत होतो ते कुठेतरी आपलं कमी कमी होत चाललं इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज वर्सेस डोमेस्टिक परचेस. म्हणजे मेक इन इंडिया, भारतामध्ये बनवा आणि भारतामधलेच डिफेन्स इक्विपमेंट यूज करा, याचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे परिणामी या बजेटमधला मेजर पोर्शन आपल्या इंडियन कंपन्यांकडे राहावं अशी माझी इच्छा आहे आणि ते होणं पॉसिबल सुद्धा आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या इंडियन कंपनीज अग्रेसिव्हली एक्सपोर्ट करताना आपण पाहायला मिळतात. डिफेन्स इक्विपमेंट खूप चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट होत आहेत, त्यामुळे त्या सुद्धा चांगल्या ऑर्डर्स यांना मिळणार आहेत. पण एक महत्वाची गोष्ट आहे, जी गोष्ट महाग झाली आहे ना ती कधी ना कधी थोडीशी शांत राहते मॉडरेट लेवलला प्राइस येऊपर्यंत. सोप्या भाषेत पीई रेशो जो अग्रेसिव्हली वर गेलेला आहे ना, तो पीई रेशो कुठेतरी ऍडजस्ट होताना तुम्हाला पाहायला मिळेल इन टर्म्स ऑफ प्राइस. मग यासाठी काय करावं लागेल, एकतर स्टॉकमध्ये करेक्शन येणं गरजेचं आहे किंवा कन्सॉलिडेशन येणं गरजेचं आहे आणि इकडे अर्निंग वाढणं गरजेचं आहे. जेवढं अर्निंग चांगलं वाढेल तेवढा पीई तुमचा कमी येताना पाहायला मिळेल. म्हणजेच या कंपन्यांची ग्रोथ होणं गरजेचं आहे. आणि जो हायर साईडला पीई आहे ना तोच आता ऍडजस्ट होतोय गेले काही महिने झालं आणि म्हणून आपल्याला डिफेन्समध्ये एक करेक्शन पाहायला मिळतं. आणि या बजेटमुळे पुन्हा एकदा मोठ्या रेड कॅन्डल डिफेन्सच्या बनतायत. याचं रिझनच हे आहे की बजेट अप टू द मार्क डिफेन्ससाठी वाटत नाहीये आणि म्हणूनच तिथं आपल्याला एक मोठा फॉल बजेटमुळं डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये पाहायला मिळतोय. याच्या पुढची महत्वाची न्यूज आहे की इन्फ्राचं जे बजेट आहे 12.2 लाख कोटी जे केलंय त्यांनी, यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड ज्या कंपन्यांना त्यांची चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळू शकते. इव्हन रेल्वेमध्ये पण थोडंसं बजेट त्यांनी वाढवलेलं आहे, पण मेजर काही असं वाढ मला बघायला मिळालेली नाहीये. त्यामुळे रेल्वे आणि इन्फ्रा यामध्ये ठीकठाक ग्रोथ आपल्याला दिसू शकते. जगावेगळं असं काही नाही झाल्यामुळे तिथं आपल्याला त्या प्रकारची ग्रोथ अजूनही दिसत नाहीये. डायबिटीजला सुद्धा खूप जास्त महत्व दिलेलं आहे, त्यामुळे त्याला एक डिझीज मानला गेलाय, इम्पॉर्टंट डिझीज मानला गेलाय आणि म्हणूनच 10,000 कोटीचं बजेट बायोफार्मा शक्ती अंडर अलोकेट केलेलं आहे. MSME वर सुद्धा खूप जास्त फोकस आहे, त्याचा सुद्धा एक परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. सो ओव्हरऑल जर बजेटची गोष्ट तुम्ही बघितली तर तुम्हाला कळेल की STT मुळे फिनटेक कंपनीज किंवा मार्केट रिलेटेड कंपनीज जसं की NSDL, CDSL किंवा तुम्ही म्हणू शकता कॅम्प्सवर सुद्धा थोडंफार प्रेशर होतं. मग एंजल वन असेल, IIFL असेल, ग्रो असेल, या सगळ्या स्टॉकवर आपल्याला प्रेशर आलेलं पाहायला मिळालं. नो डाऊट BSE सुद्धा प्रेशरमध्ये आहे आणि ओव्हरऑल तुम्ही जर बघितलं MCX सुद्धा हेवी प्रेशरमध्ये होतं. याचा अर्थ मेटलवर प्रेशर होतं, सोनं चांदीमध्ये चांगलीच गिरावट येते आणि या सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणून MCX सुद्धा तुम्हाला खाली येताना बघायला मिळत होता. त्याचबरोबर जर तुम्ही इन्फ्रावर थोडंसं प्रेशर बघाल, रेल्वेवर आणि PSUवर सुद्धा प्रेशर बघाल, पण IT रिलेटेड काही कंपन्या खूप चांगलं काम करत होत्या, एक चांगली ग्रोथ त्यामध्ये दिसत होती, पण ती चांगली ग्रोथ मेंटेन नाही राहिली. सेमीकंडक्टरमध्ये चांगली ग्रोथ आहे, ज्या कंपन्या सेमीकंडक्टरमध्ये काम करतात त्यांना ग्रोथ दिसली. रिअर अर्थ मिनरलवाल्या काही सिलेक्टिव्ह कंपन्या, बोटावर मोजण्या इतक्या, कॉंग्लोमरेट्स नाही तर छोट्या कंपन्यांमध्ये ग्रोथ होती. तुम्हाला हवा असेल तर मी त्या स्टॉक्सबद्दल डिटेल व्हिडिओ बनवू शकतो. माझ्या मताप्रमाणे बजेट सो होतं, ना ठीक ना बेस्ट ना एकदम थर्ड क्लास, कुठंतरी ठीक आणि एकदम खराबच्या मध्ये मला ते बघायला मिळालं.
ज्यामुळे एवढी चांगली ग्रोथ आपल्याला यामध्ये दिसत नाहीये. ना रिटेलरला मोठी सवलत मिळाली, ना मोठ्या बिझनेसेसना मोठी सवलत मिळाली. ठीकठाक बजेट, वेगळा युनिक असा काही प्रयत्न केला गेला असं यामध्ये दिसत नव्हतं. सरप्राइझिंग एलिमेंट कुठलेही या बजेटमध्ये नव्हते. फक्त एसटीटी एक एलिमेंट असा होता जो वाढवण्यात आला, ऍक्च्युली कमी करण्यावर फोकस होता. कारण लक्षात घ्या, एसटीटी का आला होता? एसटीटीचं रिझन हे होतं की जेव्हा इन्कम टॅक्सच नव्हता स्टॉक मार्केटवर, झिरो टॅक्स होता, कॅपिटल गेन नव्हते तिकडे, आणि म्हणून त्यामुळे एसटीटी इंट्रोड्यूस केला गेला होता. पण नंतर मोदी सरकारने पुन्हा एकदा इन्कम टॅक्स सुरू केला स्टॉक मार्केटवर, आणि एसटीटी पण तसाच ठेवला, आणि तो आता तसाच न ठेवता तो वाढवत जात आहेत. ही मार्केटसाठी एक मोठी निगेटिव्ह न्यूज ठरू शकते. तुम्हाला ओव्हरऑल बजेट कसं वाटलं मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. बजेटचा डिटेल व्हिडिओ 2 तासाचा मी ऑलरेडी अपलोड केलाय, तो जाऊन शांतपणे बघा. बजेटमध्ये कशा मुवमेंट होत होत्या आणि ट्रेडिंग कसं केलं जात होतं हे सुद्धा मी एक्सप्लेन केलंय. गुंतवणूक करताना एकदम शांत डोक्याने पर्टिक्युलर क्वालिटी स्टॉक्समध्ये, पर्टिक्युलर क्वालिटी म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये तुम्हाला गुंतवणूक करावी लागणार आहे. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब हक्काने करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.